नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. मला वाटतं सकाळचे 4:45 वाजले, तर आम्ही निघालो आहे ट्रिपसाठी आणि आम्ही असं ठरवलं आहे की 5:30पर्यंत निघायचं. बघूयात कधीपर्यंत आवरून होतं. माझी आंघोळ झालेली आहे, यांची आंघोळ व्हायची बाकी आहे आणि थोडंसं घरातलं पण सामान आवरायचं आहे. तर आम्ही बॅग पण भरलेल्या आहेत. माझ्याकडे टाईम होता म्हणून मी पूजा पण करून घेतली. झाडांना पाणी पण घातलं, कारण 2-3 दिवस आम्ही नाही आहेत तर सुकून जातील ना ते. आणि या साईडला झाडं असतात, खूप घाण झालं, याला इग्नोर करा. या साईडला असतात, पण म्हटलं की इकडेच ठेवावं कारण या साईडला ऊन येतं खूपच. हे एवढं लगेच झालंय आमचं, स्पेशल फॉर फुटवेअर. हे पण फायनली आम्ही निघालो. मला वाटतं 5:30 वाजलेत. 5:30 वाजलेत आत्ता सकाळचे आणि बरोबर ठरवलेल्या टायमिंगमध्ये निघालो आहे. केवढे सुंदर रस्ते आहेत. आता थांबलो नाश्त्यासाठी, ब्रेकफास्टसाठी. आम्ही ब्रेकफास्ट करेन. आपण तामिळीमध्ये आहे. तामिळीमध्ये ते नाव काय होतं? टेस्ट ऑफ तामिनी. हां, पुढे आहे हॉटेल टेस्ट ऑफ तामिनी आहे. तर इथे या महाशयांनी इथे एक्सपिरियन्स घेतलेला आहे. इथे नाश्ता केलेला आहे, चांगला भेटतो म्हणून आम्ही सेम ठिकाणी थांबलो. ठीक आहे. थंडी पण वाजते इथे खूपच. काल पुण्यामध्ये पाऊस झाला आहे आणि मला तर असं वाटतं थंडीचे दिवस चालू आहेत की काय माहिती. उन्हाळा झाला पण ॲक्च्युली थंडीसारखंच फील होत आहे. स्वेटर घातलं आहे. आम्ही पोहे घेतली आणि मिसळ. नाही छान आहे ना. ठीक आहे. छान आहे पोहा. आय थिंक यांच्याकडे असं घरी बनवल्यासारखं बनवतात त्यामुळे छान भेटतं. ट्राय. छान आहे. हे त्यांचं हॉटेल टेस्ट ऑफ तामिनी. नाश्ता वगैरे छान भेटतो इथे. नाश्ता झाला आमचा. मी झोप पण घेतली थोडा वेळ, कारण सकाळी लवकर उठले होते 4ला, त्यामुळे खूपच झोप लागत होती नाश्ता केल्यानंतर. अरे पण आपण कुठे चाललो ते तर सांग ना. हां, ते सांगायचंच राहून गेलं. आम्ही निघालो कोकणकडे. तर आमचं असं ठरलं की कुठे जायचं असं चालू होतं, पण सुट्टी पण मॅनेज करावी लागत होती, त्यामुळे आमचं असं ठरलं की कोकणला जायचं, हा ना. येस. तर ॲक्च्युली काय झालं की हा सडन प्लॅन झाला. जस्ट आत्ता रिसेंटली 2 दिवसापूर्वी ॲनिव्हर्सरी झाली. सो नंतर आम्ही कुठे जायचं काय करायचं म्हणून हा लॉंग विकेंडचा असा प्लॅन होता, म्हणजे लॉंग विकेंड पण होता. सो प्लॅन करूया म्हणून इकडे कोकणला जायचं ठरलं. हां, तर आमचं असं ठरलं आणि आम्ही निघालो कोकणला. आज आम्ही पुणे ते दिव्यागर ते हरिहरेश्वर असं जाणार आहे आणि दिव्यागरपासून पुढे श्रीवर्धन आहे, तर तिथे आमचं हॉल्ट आहे. सो आम्ही तिथे स्टे करून नंतर हरिहरेश्वरला जाईल. तर हे सगळ्यांचं डिस्टन्स अराऊंड 175 किलोमीटर आहे आणि हे सगळं क्रॉस करायला आम्हाला 5-5.5 तास लागतील. आम्ही दिव्यागरमध्ये पोहोचलो. हे सुवर्ण गणेश मंदिर दिव्यागर येथे आहे आणि इथे या मंदिरमध्ये सोन्याची गणपतीची मूर्ती आहे.
आमचं दर्शन झालेलं आहे. काही गर्दी वगैरे नव्हती, थोडेसे होते लोक, पण आतमध्ये फोटो काढायला वगैरे काही अलाव नव्हतं, त्यामुळे आतमध्ये काही आम्ही शूट वगैरे नाही केलं आणि फोटो पण नाहीत काढले. मी आता आपण कुठे जातो? स्टेकडे ना? आता श्रीवर्धनला जातो. ठीक आहे. हां, तर आम्ही आता श्रीवर्धनकडे चाललोय. भेटूया. बाय. दिव्यागरपासून श्रीवर्धनला जाताना 2 रोड आहेत. एक म्हणजे गावागावातून जातो आणि दुसरा म्हणजे कोस्टल रोड आहे. तर कोस्टल रोडने जाताना खूप सुंदर व्ह्यूज आहेत. हे पहा, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर याचा फायदा असा आहे की आपण रस्त्याच्या कडेलाच गाडी पार्क करून आपण लगेचच बीचचा ॲक्सेस घेऊ शकतो आणि फोटोसाठी, व्हिडिओसाठी वगैरे एकदम इझी पण होऊन जाईल. आम्ही पण असंच केलं होतं. या रोडला खूप सुंदर बीच आहेत, तर मी ते तुम्हाला रिकमेंड करते. तर पहिला आहे शेखाडी बीच, दुसरा अरवी बीच आणि तिसरा कोंडविल बीच. हे खूप सुंदर आहेत. इथे खूप कमी क्राऊड बघायला मिळेल आणि क्लीन बीच आहेत. आम्ही प्रसाद खानावळला आलो आहोत. आम्ही गेस्ट हाऊस घेतलं, त्याच्यामध्ये भाकरी पण घेतली आणि भाकरी तांदळाची आहे. तांदळाची पांढरे घेतली. बघते मी खाऊ. छान आहे. त्याच्यामध्ये पडवळची भाजी, बटाट्याची भाजी, वरण, ताप, काकडी, भाकरी, राईस, ठेचा, लोणचं, तांदूळ. आत्ताच आमचं जेवण झालं. चांगलं होतं जेवण. थोडीशी भाजीची टेस्ट वेगळी होती, पातळ भाजीची, आणि बाकी पडवळ भाजी वगैरे त्याच्यामध्ये होती. तर ती तर काय आपल्यासारखीच टेस्ट होती, एवढं काय त्याच्यामध्ये वाटत नव्हतं, पण पातळ भाजीची ठीक होती. आणि बाकी सोलकढी एकदम मस्त होती, खूप आवडली. आणि डिहायड्रेट पण झाली होती फिरून सकाळपासून. तर सोलकढी पिऊन चांगलं वाटतं आता. ठीक आहे, चालेल. आता आम्ही जातोय हॉटेलकडे. तुम्ही बसलेले आहेत कारमध्ये. हॅलो, चलो. तुम्हाला जेवण छान होतं, चांगलं होतं? मला आवडलं. यार गरमी भरपूर आहे. आम्ही इथे गाडी पार्किंग केली होती आणि हे यांची घरं वगैरे अशी आहेत, असंच राहतात इथे. हे यांची इकडची घरे अशा काहीतरी आहेत, ते छोटे छोटे मस्त आहे. पण हे सगळं छोटेसे बोळ असल्यासारखे आहेत. रोड पण जास्त वाईड नाही आहेत. हे आमचं स्टे आलेलं आहे. चला भेटूया रूम मध्ये. ही आहे रूम. इंटेरियर तर मस्त आहे. फुल मिरर आहे इथे. बाथरूम. आम्ही निघालो आता हरिहरेश्वरला. आम्ही रेडी झालो, आराम पण केला, झोप पण घेतली थोडीशी. चला, कुठे आहात? झालं का? घ्यायचं HR आपलं टायमिंग आहे. ठीक आहे, आम्ही आता आमच्या दोघांचा आउटफिट चेक. फुल मिरर आहे. रेडी झालेला आहोत आम्ही दोघी पण. आता आम्ही इथून हरिहरेश्वरला जाणार आहोत. थकलो होतो सकाळी उठल्यामुळे लवकर. अक्षयची पण झोप नव्हती झाली, दोघांनी झोप घेतली. आता बघू बाहेरचा व्ह्यू असं काहीतरी आहे. मस्त आहे पण हे ॲम्बियन्स वगैरे सगळं. बघू आमचे साहेब पधारिये. आता आम्ही निघालेलो आहे हरिहरेश्वरला. चलो. सगळे लेकरं खेळतात. इकडे पूल पण आहे वाटतं.
वाजले तर आम्ही निघालो, तरी पण इतकं ऊन आहे ना भरपूर. रूममध्ये बसल्यामुळे आम्हाला ऊन काहीच जाणवत नव्हतं. AC होता फुल. खूप ऊन आहे बाहेर. आम्ही पोचलो 5ला 10 कमी आहेत इथे. मंदिरमध्ये जाताना याची एंट्री अशी आहे. तर इथे काही दुकाने पण आहेत. तर याची हिस्टॉरिक स्टोरी अशी आहे की इथे 4 लिंग आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि पार्वती असे 4 लिंग आहेत. आणि हे मंदिराच्या सुरुवातीला असा परिसर आहे, बघू शकता तुम्ही. हे कालभैरवनाथचं मंदिर आहे आणि हे 4 ठिकाणी फुलं वाहिलेली 4 लिंग पण आहेत. हा बाहेरचा परिसर आहे मंदिराचा. आणि हे जे गेट दिसतं तिथून आतमध्ये गेल्यानंतर ना या गेटमधून आपण बाहेर येतो. हाय, तुम्ही हे बघू शकता, हे मंदिर आहे हरिहरेश्वरचं. आणि ह्या मंदिरासाठी का नाही प्रदक्षिणा फेरी म्हणून आहे का नाही एक किलोमीटरची पूर्ण करावी लागते. तर मी तुम्हाला ती दाखवते, 1 मिनिट. तर इकडे अशी पूर्ण 1 किलोमीटरची फेरी वरून जाऊन करावी लागते. हे बीच पूर्ण मंदिराचा व्ह्यू आहे हा असा मस्त आहे. इकडून आम्ही इकडून पायऱ्या चढत आलो. असं आता मी जे दाखवलं ना तिकडून पायऱ्या चढत आल्यानंतर ना तुम्हाला दिसतं ना पाठीमागच्या सगळ्या पायऱ्या खालीपर्यंत उतरून जायचं आहे. हा असा अखंड दगड आहे. या इतक्या पायऱ्या आहेत. फायनली खाली आलो आम्ही. इथून एवढ्या जे लोक दिसतात ना ते सगळे खाली येतात. तर तेवढ्या सगळ्या पायऱ्या उतरून आम्ही खाली आलो. तर ज्या पहिल्या पायऱ्या चढल्या आम्ही आणि आताच्या नंतरच्या या पायऱ्या, तर ह्या सगळ्या मिळून आम्ही खाली चढून आलेलो आहोत. आणि इथून पुढे नंतरनं राईट साईडला टर्न घ्यायचं तर प्रदक्षिणा पूर्ण होईल या मंदिराची. तर काही लोकांना काय आता गैरसमज काय झाला काही लोकांचा की इथूनच माघारी जायचं आहे. तर काही लोक इथूनच माघारी गेले आणि वरती गेलेले तिथे टॉपला, तिथून पुन्हा खाली आले. तर त्यांचा गैरसमज असा झाला की इथूनच माघारी जायचं आहे आणि अर्ध प्रदक्षिणा होईल ती. तर मग त्यांना समजलं की वरती गेल्यानंतर इथून अशी राईट साईडला गेल्यानंतर पूर्ण प्रदक्षिणा होईल. तर ते लोक खाली आले. म्हणजे एवढा मस्त व्ह्यू आहे इथे खाली आल्यानंतर, तुम्ही इमॅजिनच नाही करू शकत. जस्ट आपण त्यांना काय करूया माहिती आहे, एक सराउंडिंग शो दाखवूया. एक सेकंड, हे बघा तुम्ही. मस्त ना. वाव, जस्ट लुक ॲट दिस. सी, खूप मस्त, खूप म्हणजे खूप. मी सुद्धा नक्की व्हिजिट करा इथे. या खूप भारी प्लेस आहे. ऊन खूप आहे पण ऊन खूप आहे. मोस्टली तुम्ही म्हणजे अराउंड 5:30ला जरी आला, म्हणजे 5:30च्या आसपास जरी तुम्ही इथे मंदिरात आला तर 5:30ला दर्शन करून आरामात 6पर्यंत इथे सनसेटच्या वेळी येऊ शकतात लोक. आता आम्ही तुम्हाला सनसेट पण दाखवू. आणि आम्ही फ्रायडेला आलो ना तर त्यामुळे काही गर्दी नाही. पण मोस्टली विकेंडला सॅटर्डे संडे गर्दी राहते. तर आम्ही काही लोकांचं बोललो पण ऐकलं आणि ते तिथले महाराज पण बोलले की सॅटर्डे संडेला खूप गर्दी राहते. तर वी विल सजेस्ट की तुम्ही वीकडेजलाच या. वीकडेजला आफ्टर 5:30. तुम्ही बघू शकता हे डिझाईन पाहिल्यानंतर असं वाटतं की हे कोणीतरी कोरून काम केलेलं आहे. पण ॲक्च्युली हे समुद्राच्या लाटामुळे नैसर्गिकरित्या बनलेलं आहे. ऑलमोस्ट हाफ फेरी म्हणजे कंप्लीट करून आलेलं आहे. तर इकडे तुम्ही बॅक साईडला बघू शकताय, इकडे का नाही बीच आहे. तर पूर्ण प्रदक्षिणा फेरी करून इकडे जायचं आहे. तर आता आम्ही तिकडे चाललो. आता आमची प्रदक्षिणा पूर्ण झाली. तर प्रदक्षिणा पूर्ण व्हायला तसं तर अर्धा तास वेळ लागतो, पण आम्ही फोटो काढत व्हिडिओ शूट वगैरे असं एन्जॉय करत आलो. त्यामुळे आम्हाला लागला 1 तास वगैरे. पण असं विदाऊट जर नाही का म्हणजे 30 मिनिट सफिशियंट आहे. 30 मिनिटात तुम्ही म्हणजे टाईमपास कर थोडंफार फोटो वगैरे काढत येऊ शकता. तर हे पाठीमागे इकडे पार्किंग आहे, बीच. सो झालेलं आहे कंप्लीट. आणि इकडे वर मंदिर होतं तुम्हाला दिसतं हे पाठीमागे. असं चालत आलं आणि सगळं इतकं भारी आहे ना
काही सांगू शकत नाही. एकदा तर एक्सपिरियन्स घ्यायला हा पाहिजे. गेलं पाहिजे actually. म्हणजे असं नाही की तुम्ही गोव्याला जा, कोकण इतकं भारी आहे कोकण ना. पण बेस्ट आहे. एकदम- गोव्याची जस्ट हो. हाईप आहे, बट म्हणजे हे आले होते कोकणामध्ये म्हणजे कितवी वेळ आहे तुमची? माझी 4th-5वी हा वेळ असेल. पण मी माझं फर्स्ट टाइमच आहे. मस्त आहे. येस. आम्हाला फिरून खूप भूक लागली होती, पण गॅस नसल्यामुळे आम्हाला तिथल्या काकूंनी चुलीवर वडापाव बनवून दिला आणि हा खूप मस्त झाला होता. आम्ही हरिहरेश्वरपासून 7 वाजता निघालो आणि इथे यायला 8 वाजला. म्हणजे 45 मिनिट्स वगैरे असं जातात. 45 मिनिट्स 60 मिनिट्स यायला लागतात. तर आमचा स्टे श्रीवर्धनमध्ये आहे आणि श्रीवर्धनपासून आम्ही हरिहरेश्वरला गेलो. तर त्याचं डिस्टन्स 1 तास आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आत्ताच. तर ते पण आम्ही जेवण हॉटेलमध्येच केलं. काय एक्सप्लोअर नाही करत बसलो, कारण का सकाळपासून ट्रॅव्हलिंग चाललेलं आहे. त्यामुळं थकलो पण आहोत आम्ही. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. लवकरच मी पार्ट 2 पण अपलोड करेन आणि पार्ट 2 बघायला विसरू नका. धन्यवाद आणि प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.